तर मित्रांनो आज आपण गेलो होतो त्र्यंबकेश्वरला मित्रांनो। तर मी तुम्हाला सर्व काय दाखवतो ब्लॉग शॉर्ट पर्यंत नक्की बघा। तर कस काय पब्लिक, मी तुमचा लाडका रोहन्या। तर मित्रांनो आपण लय दिवसातून त्र्यंबकला आलो होतो। आज मंगळवार होता म्हणून मित्रांनो आपण त्र्यंबकेश्वरला आलो होतो। आज मित्रांनो त्र्यंबकेश्वरचा बाजार होता आणि आपल्याला त्र्यंबकेश्वर मध्ये थोडस काम पण होतं म्हणून आपण त्र्यंबकेश्वरला आलो होतो। मग काय पब्लिक, त्र्यंबकेश्वर मध्ये आल्या तर पहिल्यांदा आपल्याला आधार कार्ड अपडेट करायचं होतं। पण मित्रांनो दुकानात बघितलं तर फुल गर्दी होती। इकडे वरती रूम आहे मित्रांनो, तिकडे आधार कार्ड अपडेट करतात पण वरती तर फुल गर्दी होती। मित्रांनो आपण एक अर्धा तास वाट पाहिली पण सर्व्हर डाऊन झाल्यामुळे मित्रांनो आपला नंबर काही लागला नाही, म्हणून मित्रांनो आपण तिथून डायरेक्ट कल्टी मारली होती। इकडनं मित्रांनो आपण निघालो होतो भाजीपाला मार्केट मधून बँकेकडे, कारण की आपल्याला एंट्री मारायची होती। लय दिवस झाले मित्रांनो पासबुक मध्ये एंट्री मारेल नाही, त्याच्यासाठी आपण चाललो होतो बडोदा बँकेत। भाजीपाला मार्केट मध्ये नुसतं पाणीच पाणी झालं होतं। मित्रांनो आपण बडोदा बँकेत तर पोहोचलोय मित्रांनो। पहिले तर एंट्री मारून घेऊ। एंट्री मारायला मित्रांनो एकच नंबर होता, यांच्या नंतर आपलाच नंबर होता। नंबर लागलाच होता मित्रांनो, लगेच आपलं पासबुक मशीन मध्ये टाकून दिलं। फायनली मित्रांनो आपली एंट्री मारून झाली। मित्रांनो आपण आलो होतो हॉटेल मध्ये नाश्ता करण्यासाठी। मित्रांनो आले तर पहिले 2 मिसळ पाव ऑर्डर केले। काय मित्रांनो ऑर्डर दिले आपले 2 प्लेट आल्या होत्या टेबलवर। मित्रांनो आपण त्र्यंबकेश्वरला आल्यावरती कधी पण इथंच येतो मिसळ पाव खायला। आलो होतो मित्रांनो बस स्टँड वरती, कारण की आपल्याला मित्रांनो घरी जायचं होतं। मित्रांनो आपला ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक कमेंट शेअर नक्की करा। मित्रांनो आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। चला मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये।